नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. दिवाळी जवळ आली आहे, तर 2 आठवडे आधीच दिवाळीची साफसफाई मी चालू केली आहे. म्हणजे एकाच वेळी कामाचा लोड येणार नाही आणि टप्प्याटप्प्यात थोडी सफाई होईल. सर्वात आधी मी आज हॉल आणि त्याची गॅलरी साफ करण्यासाठी घेतली आहे. मग उद्या मुलांची अभ्यासाची खोली आणि बेडरूम व त्यांच्या गॅलरी साफ करेन. नंतर किचन, शेवटी टॉयलेट बाथरूम. सर्वात आधी घरातील रोजची सर्व कामे आटपून घेतली. चला तर मग साफसफाई चालू करू. सर्वप्रथम घरातील पसारा उचलून मग भिंतींना लागलेली जळमटे, फर्निचरवरील धूळ साफ करून घेतली. तसेच भिंतींवरील धूळही साफ करून घेतली. नंतर दरवाजाच्या फटी, दरवाजाच्या कडी या ठिकाणचीही धूळ मी साफ करून घेतली. टी व्हीच्या मागे देखील जळमटे असतात, तीही साफ करून घेतली. भिंतींवरील धूळही झटकून घेतली. नंतर फॅन पुसून घेतला. त्याच्यासाठी मायक्रोफायबर क्लॉथ वापरला. फॅन झाल्यानंतर AC पुसून घेतला. मायक्रोफायबर क्लॉथचा वापर केला त्याच्यासाठी मी. ACवरही धूळ साठली होती. नंतर तुम्ही पाहू शकता इथे TV कॉर्नर्स जो आहे त्याच्यावर मी अशा प्रकारे एक शीट अंथरली आहे, जी मी मिशो किंवा ॲमेझॉनवरही मिळते. तर ती मागवली होती आणि ती चिकट टेपच्या साहाय्याने मी त्याच्यावर चिटकून दिलेली आहे. अशा प्रकारे ही शीट टाकल्यामुळे साफसफाई करणे सोपे झालेले आहे. फक्त आधी धूळ झटकून घ्यायची आणि त्याच्यानंतर कोलिन किंवा मग आपलं जे लिक्विड आपण घरी बनवतो स्प्रे, ते टाकून आपण सोप्या पद्धतीने क्लीन करू शकतो. नंतर सोफ्याला घातलेले कव्हर जे मी मिशोवरूनच ऑनलाईन मागवले होते ते काढून घेतले व एका ब्रशने सोफा छान क्लीन करून घेतला. त्याच्यावरची धूळ किंवा कचरा जो काही असेल ते क्लीन करून घेतलं. नंतर पुढे सोफा सरकवला आणि त्याच्या मागचे जे काही कचरा होता, धूळ होती, ती झाडून घेतली. तसेच जो टिपॉय आहे तोही पुढे सरकवून त्याच्या मागून पुढून झाडून घेतलं. रोज साफसफाई केली तरीही पावसाचं वातावरण असल्यामुळे धूळ ही ओलसर होते आणि त्याच्यामुळे जळमटं लवकर तयार होतात. हे सर्व झाल्यानंतर मग फर्निचर मी लिक्विड स्प्रे करून ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि नंतर कोरड्या कपड्याने क्लीन केलं. स्प्रेमध्ये मी थोडंसं विनेगर, एक झाकण, थोडंसं अर्धा चमचा डिश लिक्विड आणि पाणी असं मिक्सचर केलेलं आहे. त्याच्यामुळे काच असो किंवा फर्निचर कोणतीही गोष्ट असो ती क्लीन करणं सोपं जातं. नंतर मी चेअर्स झटकून घेतल्या. ब्रशच्या साहाय्याने त्याला लागलेली धूळ जळमटं काढून घेतली. चेअर उलटी करून त्याच्या आतूनही पुसून घेतलं आणि मग पुन्हा लिक्विड स्प्रे करून डायनिंग टेबल ओल्या कपड्याने पुसून घेतला व नंतर कोरड्या कपड्याने पुसला. त्यानंतर चेअरचे कव्हर काढून घेतले आणि धुवायला टाकले. पुन्हा ओल्या कपड्याने भिंतीही पुसून घेतल्या. याने सर्वच डाग जातात असं नाही. पेन्सिल किंवा पेनचे असतील तर थोडेसे टफ जातात, पण बऱ्यापैकी जे काही हाताचे चिकट ठसे वगैरे उमटलेले असतात ते मात्र क्लीन होतात. त्याच्यानंतर मग मी खिडक्यांच्या काचा साफ करण्याला घेतले. तिथेही जे काही लिक्विड बनवलं होतं मी घरी ते स्प्रे केलं. नंतर एका सॉफ्ट घासणीने त्या काचा अलगद घासून काढल्या आणि त्याच्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतल्या.
अशा प्रकारे साफ केल्यामुळे काचा ह्या अगदी स्वच्छ क्लीन झाल्या. अशा प्रकारे महिन्यातून एकदा जरी आपण ह्या काचा साफ केल्या तर अगदी व्यवस्थित क्लीन राहतात. कारण बऱ्याचदा मुले त्याला चिकट हात लावत राहतात. असंच मी बाहेरूनही आधी धूळ साफ करून घेतली. आधी ओल्या कपड्यानेच थोडंसं पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर स्प्रे करून नंतर पाण्याने वॉश केलं आणि माझ्याकडे असा वायपर आहे त्याने मग पुसून घेतलं. त्याच्यानंतर गॅलरीतही पाणी टाकून गॅलरी धुवून घेतली. कितीही रेग्युलर क्लीन केलं तरीही बाहेर असल्यामुळे धूळ साठत राहते आणि नंतर गॅलरीत पाणी ओतून गॅलरीत पण क्लीन करून घेतली. नंतर कोरड्या कपड्याने काचा पुसून घेतल्या. खिडकीच्या खाचाही मायक्रोफायबर क्लॉथने साफ करून घेतल्या आणि नंतर शेवटी मग लायझॉल टाकून फरशी मॉपने छानपैकी क्लीन करून घेतली. तर अशा रीतीने मी दिवाळीची साफसफाई चालू केली आणि पहिल्या दिवशी हॉल आणि त्याची गॅलरी क्लीन केली. काय होतं, एकाच वेळी जर सगळ्या रूम काढल्या तर मग आपल्यालाही कामाचा लोड येतो आणि इतक्या कमी वेळात ॲडजस्टही होत नाही. म्हणूनच मी ठरवलं की थोडं थोडं पार्टिशन करून साफसफाई करायची. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बेडरूम आणि किड्स रूमची साफसफाई कशी केली हे शेअर करेन. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जर काही सजेशन्स असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहील. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.